अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास बातमीपत्रात मी गौरी सारंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। वेगाच्या या दुनियेत तंत्रज्ञान बदलतंय, निसर्ग आव्हान देतोय आणि विज्ञान रोज नवी स्वप्न पाहतंय। क्लिकच्या पलीकडचं जग आणि मानवी कल्पनेच्या बाहेरच्या घटना काय घडतंय या विस्तीर्ण विश्वात शोधूया रहस्य, अनुभवूया निसर्गाची किमया। चला तर मग सुरू करूयात पुढारी न्यूजचं खास बातमीपत्र विश्वसंचार, जिथे जग तुमच्याशी जोडतं। निसर्गाचे चमत्कार आपण अनेकदा पाहतो, पण एखादी गुहा थेट आपल्याकडेच डोळे रोखून पाहत असेल तर? होय, हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी अगदी खरंय। युरोपमधील बुल्गारिया देशात एक अशी रहस्यमयी गुहा आहे जिच्या छतावर हुबेहूब माणसासारखे दिसणारे दोन मोठे डोळे आहेत। स्थानिक लोक तर याला देवाचे डोळे मानतात। निसर्गाचा हा अद्भुत आणि थरारक चमत्कार नेमका कसा दिसतो आणि यामागचं नेमकं रहस्य काय आहे जाणून घेऊयात। लंडनहून एक अत्यंत थरारक आणि विलोभनीय बातमी समोर आली आहे। युरोपमधील बुल्गारिया देशात निसर्गाचं एक असं गूढ रहस्य दडलेलं आहे जे पाहून डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही। बुल्गारियाची राजधानी सोफिया जवळच्या लोवेच शहरात प्रोहोदना गुहा नावाची एक रहस्यमयी जागा आहे, जी सध्या जगभरातील पर्यटकांचं मुख्य आकर्षण बनली आहे। या गुहेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिच्या छताला निसर्गतः पडलेली दोन मोठी छिद्र। ही विवरं हुबेहूब मानवी डोळ्यांसारखी दिसतात, म्हणूनच याला स्थानिक पातळीवर गॉड्स आईज म्हणजेच देवाचे डोळे म्हटलं जातं। गुहेत उभं राहून वर पाहिलं की जणू साक्षात देवच आपल्याकडे पाहत असल्याचा भास होतो। हजारो वर्षांपूर्वी पाण्याच्या प्रवाहामुळे खडकांची झीज होऊन ही गुहा तयार झाली आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात जेव्हा या छिद्रांमधून खाली पाणी पडतं तेव्हा जणू काही ते डोळे रडत आहेत असा अंगावर काटा आणणारा थरारक अनुभव येतो। आपल्या याच अद्भुत सौंदर्यामुळे ही गुहा बुल्गारियातील सर्वोत्तम 100 पर्यटन स्थळांच्या यादीत समाविष्ट झाली आहे। सध्या जगभरातील गिर्यारोहक आणि साहसी पर्यटकांना भुरळ घालते। तुम्ही पाण्यात वेगानं पोहणारे शार्क तर अनेकदा पाहिले असतील, पण तुम्ही कधी जमिनीवर आणि खडकांवर चक्क पायांसारखे चालणारे शार्क पाहिलेत का? ऐकून हे आश्चर्य वाटलंय ना, पण हे अगदी खरंय। पापुआ न्यू गिनीच्या समुद्रात सागरी जीवशास्त्रज्ञांना शार्कची एक अशी अत्यंत दुर्मिळ आणि नवीन प्रजाती सापडलेली आहे जी पोहत नाही तर चक्क आपल्या पंखांचा वापर करून 4 पायांच्या प्राण्यासारखी चालते। ओहोटीच्या वेळी समुद्राच्या बाहेर येऊन वावरणारा हा अनोखा शार्क नेमका आहे कसा पाहूयात। राहू शकतो। या अद्भुत क्षमतेमुळे तो छोट्या खेकड्यांची शिकार करतो आणि मोठ्या भक्षकांपासून स्वतःचा बचावही करतो। दरम्यान हा शार्क खूप मर्यादित क्षेत्रामध्ये राहत असल्यानं हवामान बदल आणि वाढत्या तापमानामुळे याच्या अस्तित्वाचा मोठा धोका निर्माण झालाय। ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा संशोधकांनी दिलेला आहे। तुम्ही कधी हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये ड्रायव्हर शिवाय सुसाट धावणाऱ्या गाड्या पाहिल्या आहेत का? ऐकायला हे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखं वाटेल, पण आता हा केवळ चित्रपट राहिला नाही तर वास्तव बनलाय। ड्रायव्हर शिवाय तब्बल 300 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणाऱ्या शाओमीच्या नव्या कारनं नेमकं काय केलंय पाहूयात। जरा विचार करा, जगातील सर्वात धोकादायक आणि वेड्यावाकड्या वळणांच्या रेस ट्रॅकवर एखादी कार ड्रायव्हर शिवाय तब्बल 300 किलोमीटर प्रति तास वेगानं सुसाट धावली तर? ऐकायला हे एखाद्या हॉलिवूडच्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखं वाटतंय ना, पण स्मार्टफोन बनवणाऱ्या दिग्गज शाओमी कंपनीनं हा अद्भुत पराक्रम प्रत्यक्षात करून दाखवलाय। जर्मनीच्या प्रसिद्ध आणि अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या नर्बिगिंग ट्रॅकवर शाओमीच्या नवीन इलेक्ट्रिक कारनं कोणत्याही ड्रायव्हर शिवाय एकटीनं फेरी पूर्ण करून इतिहास रचलाय। संपूर्ण ऑटोमोबाईल इंडस्ट्री या कारच्या ऑटोनॉमस ड्रायव्हिंग सॉफ्टवेअरनं थक्क झाली आहे। या महाबलाढ्य कारमध्ये 1003 हॉर्स पॉवरची प्रचंड पॉवर जनरेट करणारी सुपर मोटर बसवलेली आहे। ही कार अवघ्या 2.92 सेकंदात 0 ते 100चा वेग पकडू शकते। अवघड वळणांवर स्वतःच निर्णय घेत या कारनं 10 मिनिटं 29 सेकंदात आपली फेरी पूर्ण केलेली आहे। प्रोफेशनल ड्रायव्हरपेक्षा या स्वयंचलित सॉफ्टवेअरला थोडा जास्त वेळ लागला असला तरी भविष्यातील ड्रायव्हरलेस तंत्रज्ञानासाठी हे खूप मोठं पाऊल मानलं जात आहे। एकदा फुल चार्ज केल्यावर 705 किलोमीटर धावणाऱ्या या सुपर कारची चीनमधील किंमत सुमारे 54 लाखांपासून सुरू होते। आता ही कार भारतात कधी येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मित्रांनो, तुम्ही लाफ्टर क्लब बद्दल ऐकलं असेल, पण तुम्ही कधी क्राय क्लब बद्दल ऐकलंय का? होय, जिथे लोक फक्त रडण्यासाठी एकत्र येतात।
आजकालच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये आपण चेहऱ्यावर खोटं हसू घेऊन वावरतो, पण आतून तितकेच त्रस्त असतो. आणि हीच अडचण ओळखून गुजरातच्या सुरतमध्ये गेल्या 8 वर्षांपासून एक हेल्दी क्राईंग क्लब चालवला जातोय. विशेष म्हणजे इथे महिलांसोबत पुरुषांचीही संख्या मोठी आहे. मंद प्रकाश, संथ संगीत आणि मनातील दुःख अश्रूंच्या वाटे बाहेर काढण्याची पूर्ण मुभा. चला जाणून घेऊयात काय आहे हा अनोखा ट्रेंड. आजच्या धावपळीच्या युगात आपण वरून जितके हसताना दिसतो, आतून तितकेच तणावाखाली असतो. नोकरीचं प्रेशर, नात्यांमधील दुरावा आणि एकटेपणामुळे मन जड होतं, पण जगासमोर काही रडता येत नाही. नेमकी हीच अडचण ओळखून आता देशात लाफ्टर क्लबच्या ऐवजी क्राय क्लबचा नवा ट्रेंड सुरू झालाय. होय, यात सध्या गुजरातच्या सुरतचा हेल्दी क्राईंग क्लब प्रचंड चर्चेमध्ये आहे. गेल्या 8 वर्षांपासून चालणाऱ्या या क्लबमध्ये दरमहा लोक एकत्र येतात आणि मन मोकळं करून रडतात. या क्लबचे संस्थापक कमलेश मसालावाला सांगतायत की समाजात विशेषतः पुरुषांना रडू नको, तू खंबीर आहेस असं शिकवलं जातं, ज्यामुळे ते भावना दाबून ठेवतात. पण या क्लबमध्ये मंद प्रकाश आणि संत संगीताच्या शांत वातावरणात प्रत्येकाला सुरक्षितपणे रडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळतं. विशेष म्हणजे जपानच्या रोई कात्सू या संकल्पनेवर आधारित असलेल्या या क्लबमध्ये तरुण तरुणींपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक येतात. ब्रेकअपचं दुःख असो की कामाचा ताण, इथे रडण्यासाठी कोणतंही कारण सिद्ध करावं लागत नाही. भावना दाबून ठेवण्यापेक्षा त्या अश्रूंच्या वाटे बाहेर काढून हलकं होण्याचा हा अनोखा आणि रंजक मार्ग सध्या भारतामध्ये चांगलाच लोकप्रिय ठरतोय. बदलतं जागतिक समीकरण आणि सीमेपलीकडच्या घडामोडी या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतोय याचाच वेध आज आपण घेतलाय. बदलणाऱ्या जगाच्या पाऊलखुणा अशाच वेगानं पडत राहतील आणि त्या प्रत्येक बदलाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास या जागतिक प्रवासात इथेच थांबतोय. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातील अपडेटसाठी पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.